हं. तर पहा, ही आहे मराठीची स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका. तर पहा, पहिला प्रश्न आहे, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हर्ष. वन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वन म्हणजे रान. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उंचचा विरुद्धार्थी शब्द आहे ठेंगणा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सत्याच्या विरुद्ध येतं असत्य. पाहता, कमळ, गवत, चमचा, घर या शब्दांपैकी शब्दकोशात वर्णानुक्रमानुसार सर्वात आधी कोणता शब्द येईल? तर याचा जर वर्णानुक्रम लावला तर पहिलं लेटर इथं कोणतं आहे? क. म्हणजे नंतर इथं आहे ग, च आणि इथं ग आहे. तर वर्णानुक्रमाप्रमाणे क वरून जो शब्द आहे कमळ तो पहिला येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. इथं कमळ, कपाट, कासव आणि किरण या शब्दांपैकी शब्दकोशात सर्वात आधी शब्द कोणता येईल? आता पहा, इथं जर पाहिलं तर सगळ्यांच्या पुढे काय आहे? क आहे. मग आता दुसरा शब्द पाहायचा आपल्याला. इथं म आहे, इथं पा आहे, इथं स आहे आणि इथं र आहे. तर म, पा, स आणि र यांच्यापैकी प हे अक्षर काय येतं? आधी येतं. म्हणून कपाट हा शब्द काय येणार आहे? आधी येणार आहे. राजा आणि महल हे दोन शब्द एकत्र आल्यावर कोणता शब्द तयार होतो? तर राजमहल हा शब्द तयार होतो. कोणता? राजमहल. देव आणि आलय या घटकांपासून तयार होणारा योग्य जोड शब्द. देव आणि आलय म्हणजे काय? देवालय. देवालय. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मुलगा, मुलगी. मुलगी. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. वाघ, वाघीण. तर इथं वाघिणी लिहिलंय आणि इथं लिहिलंय वाघीण. तर पहा, व्यवस्थित पाहायचं. फूल या शब्दाचे अनेक वचन कोणते? फूलचे अनेक वचन आहे फुले. पुस्तक या शब्दाचे अनेक वचन कोणते? पुस्तक, पुस्तके. पुस्तके. सीमा शाळेत जाते या विधानाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह लावावे? तर ह्या विधानाच्या शेवटी आपण लावूया फुल स्टॉप. तू कुठे जात आहेस या प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह लावावे? तर प्रश्नार्थक चिन्ह. दिलेल्या शब्दांपैकी नाम कोणते? ती, मी, पुणे, तो. कोणतं नाम आहे मग? पुणे. बाकी सगळे काय आहे? सर्वनाम. सीमा शाळेत गेली, ती अभ्यास करते या वाक्यातील सर्वनाम कोणते? तर याच्यातलं सर्वनाम जे आहे त्याला ते काय आहे? ती. कोणतं आहे? ती. लाल फूल या शब्दसमूहातील विशेषण कोणते? तर इथं फुलाचं वर्णन करणारा शब्द आहे लाल, म्हणून विशेषण आहे लाल. तर पहा, हुशार मुलगा या शब्दसमूहातील गुणदर्शक विशेषण कोणते? तर मुलगा कसा आहे? हुशार, म्हणजे त्याच्यात हुशारी हा गुण आहे, म्हणून गुणदर्शक विशेषण कोणतं आहे? हुशार. राम पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ कोणता आहे? तर या वाक्यातील काळ आहे वर्तमान काळ. सीमा काल बाजारात गेली या वाक्याचा काळ कोणता? आता इथं काल आलंय, म्हणजे कोणता काळ झाला? भूतकाळ. मी उद्या गावाला जाईल या वाक्याचा काळ कोणता? भविष्यकाळ. भविष्यकाळ. खालीलपैकी मोठ्यांनी लहानांना दिलेली शुभेच्छा या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता? तर मोठ्यांनी लहानांना दिलेली शुभेच्छा म्हणजे आपण मोठे लहानांना काय देतात? आशीर्वाद देतात. काय देतात? आशीर्वाद. तर याचा आपल्याला शुद्ध शब्द लिहायचा आहे. तर पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? इथं पहा, स्वातंत्र्य, 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 स्वातंत्र्य. कोणता आहे शब्द? स्वातंत्र्य. आता नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
इथं ऑप्शन क्रमांक 1 आहे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे, एखादी गोष्ट नापसंत करणे किंवा तुच्छ मानणे. तर ऑप्शन क्रमांक बी, एखादी गोष्ट नापसंत करणे किंवा तुच्छ मानणे. हातभार लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? हातभार लावणे म्हणजे काय? कामात मदत करणे. तर इथं आहे ऑप्शन क्रमांक डी. समजलं? आता हे झालं मराठीचं. गणिताचं आपण नंतर पाहू.